कृषी वार्ता चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो, आज पुन्हा आपले इथे स्वागत आहे। आजचा व्हिडिओ मित्रांनो, आपण मागे पाहत आहात की पूर्ण ही आपली जमीन आहे आणि याच्यामध्ये पहिले आपण मक्याचं उत्पन्न येथे घेतलेलं आहे। तर पाऊस भरपूर असा चालू होता, त्यामुळे मित्रांनो इथे मागे भरपूर असं गवत इथे पावसामुळे झालेलं आहे आणि आपण आता मका पण याच्यातून काढून घेतलेली आहे। आणि आता या गवताचा बंदोबस्त करण्यासाठी येथे तणनाशकाची आपल्याला फवारणी करावी लागणार आहे, कारण भरपूर असं गवत झालेलं आहे। येथे आपलंच काय तर पावसामुळे भरपूर अशा शेतकरी मित्रांना अशी समस्या येथे आलेली असेल, तर आपण येथे त्यासाठी या गवताचं नियंत्रण करण्यासाठी आपण आज हे हायजॅक ट्रॅक्टर ब्रँडचं मित्रांनो आहे। मागचे व्हिडिओ आपण जर मित्रांनो चॅनलवरती पाहिले असेल तर आपण ग्लायसेलचे पण इथे अनेक व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहेत, त्याचा पण रिझल्ट आपण घेतलेला आहे। तर आज पण आपण मित्रांनो हे दुसरं प्रोडक्ट्स आहे। इथे आपण म्हणू ना की हा स्पॉन्सर व्हिडिओ आहे की काय, हा स्पॉन्सर व्हिडिओ मित्रांनो अजिबात नाही। आपण रिझल्ट अनेक औषधाचे वेगवेगळे रिझल्ट आपण आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। तर ट्रॅक्टर ब्रँडचं हे मित्रांनो हायजॅक म्हणून याच्यामध्ये घटक जर सांगायचे झाल्यास ग्लायफोसेट याच्यामध्ये आहे ते 54% आहे। बाकीच्या प्रोडक्ट्समध्ये 41% ग्लायफोसेट आहे। जे आपण ग्लायसेल सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये 41% आहे आणि याच्यामध्ये 54% ग्लायफोसेट मित्रांनो आहे। तर हे आपल्याला मार्केटमध्ये आपल्याला जवळजवळ 450 रुपयामध्ये हे भेटलेलं आहे। तर 450 रुपये लिटर आणि आपण जर प्रमाण जर घ्यायचं ठरलं तर हा आपला 20 लिटरचा पंप आहे। तर 20 लिटरच्या पंपाला आपण 100 मिली प्रमाण याचं घेऊ शकतो, म्हणजे आपल्या 10 टाक्या एकरी याच्या हमखास येथे होऊ शकतात, म्हणजे काही अडचण नाही। आपलं जे मागं आपण इथे पूर्ण प्लॉट हे 1 एकरचा हा प्लॉट आहे, तर याच्यामध्ये आपल्या 8 ते 10 टाक्या येथे म्हणजे ह्या पूर्ण बॉटलच्या साहाय्याने आपण इथे याच्या प्रमाणानुसार हे पूर्ण 1 एकरचं आपलं जे रान आहे मागचं ते पूर्ण येथे घेऊ शकतो। तर आता आपण याचं प्रमाण पाहिलं, 20 लिटरला याचं प्रमाण 100 मिली पाहिलं। जर 16 लिटरचा पंप असेल तर आपण थोडं प्रमाण कमी घेऊ शकता, 80-85 मिलीपर्यंत प्रमाण आपण घेऊ शकता। तर मित्रांनो येथे आपल्या जमिनीमध्ये आपण इथे दाखवू शकतो की येथे गवत कोणतं आहे। फवारणी झाल्यानंतर आपण मित्रांनो आपल्याला रिझल्ट पण याचा देणार आहे। तर 16-17 दिवसांनी किंवा 20-21 दिवसांनी याचा रिझल्टचा पण आपलं व्हिडिओ आपल्यापर्यंत करून दाखवू। तर हे पहा, गवत कोणतं आहे ते पण पाहून घ्या, रिझल्ट आपण पुढे देणारच आहोत। तर सुरुवातीला हे आहे हरळ, ही दुधनी पण आहे, हे पहा ही दुधनी आहे। काँग्रेस पण मित्रांनो जमिनीमध्ये आहे, हे पहा काँग्रेस आहे, अजून पण वेगवेगळे गवत येथे आहे। तर हे 3 मुख्यतः हे 3 महत्त्वाची गवत आहेत। हे जर गवत गेलं तर बाकीचं कोणतंही गवत राहत नाही, कारण हरळ महत्त्वाची आहे, काँग्रेस पण आहेच। तर ही गवताची परिस्थिती जमिनीवरती आहे, आपण पुढे पण इथे पाहू शकता, मागे भरपूर असं गवत आहे। तर येथे आपण आता फवारणी घेणार आहोत। तर प्रमाण आता याचं आपण पहिलं याच्यामध्ये 1 बादली पाण्याची पहिली टाकलेली आहे, कारण पंपामध्ये पहिलं थोडंफार पाणी घेणं आपल्याला बंधनकारक आहे। कारण आपण जर औषध पहिले टाकून दिलं तर पंपाच्या नळीमध्ये औषध पहिलंच जाऊन बसेल, त्यामुळे सुरुवातीलाच औषध आपलं जाऊ शकतं। त्यामुळे पहिलं पंपामध्ये थोडंफार पाणी भरून घेणं आवश्यक आहे। आणि हे पहा, हे 100 मिलीचं हे आपलं हे झाकण आहे, 100 मिली प्रमाण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ। शंभर मिली प्रमाण आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे। हे झाकण पाण्यामध्ये इथे आपण व्यवस्थित बुडवून बाजूला ठेवून देणार आहोत आणि बॉटल आपली पॅक करून आपण ठेवणार आहोत।